जय महाराष्ट्र। आजचा जेवणाचा बेत आहे अंडा कढी मित्रांनो। पॅन घेतला, पॅनमध्ये तेल घातलं, त्यानंतर बॉईल केलेले अंडे घातले मित्रांनो। फ्राय करायसाठी छान कडक फ्राय केले अंड्याला। आज झणझणीत अंडा कढी आहे मित्रांनो, एक करी। त्यानंतर खडे मसाल्याचं वाटण, लसूण अद्रकचा पेस्ट घातलेला आहे आणि त्याला मंद मंद आचेवर 5-10 मिनटं शिजू दिलं मसाल्याला। मसाला रेडी होत आहे मित्रांनो अंडा कढीचा। आणि त्यानंतर हळद पावडर घातला 1 चम्मच, मिरची पावडर घातली मित्रांनो। त्यानंतर मसाल्यामध्ये आणि मीठ घातलं आणि 1 चम्मच गरम मसाला घातला मित्रांनो। छान झणझणीत मसाला तयार होत आहे मित्रांनो। मंद मंद आचेवर मसाला परत केला। त्यानंतर चव येण्यासाठी मॅगी मसाला घातला मित्रांनो थोडा। मंद मंद आचेवर मसाला शिजत आहे, रेडी होत आहे। आणि थोडं वाटणाचं पाणी घातलं मित्रांनो। मसाला बुडी लागला नाही पाहिजे खाली पॅनला। याला पण 5-10 मिनटं मंद मंद आचेवर शिजू दिलं आणि थोडा मॅगी मसाला घातला चव येण्यासाठी मित्रांनो। मॅगी मसाला घातल्याने फार चव वाढते भाजीची मित्रांनो। तुम्ही एकदा ट्राय करून बघा। आणि 2 कट केलेले टोमॅटो घातले मित्रांनो। टोमॅटोला पण मसाल्यामध्ये मंद मंद आचेवर शिजू दिलेले आहे। बघू शकता मसाल्याने आपलं तेल सोडलेलं आहे मित्रांनो। त्यानंतर फ्राय केलेले एक अंडे घातले मित्रांनो पॅनमध्ये मसाल्यामध्ये। छान ग्रेव्ही झणझणीत तयार झालेली आहे। आणि त्यानंतर थोडा अर्धा ग्लास पाणी घातलं मित्रांनो मसाल्यामध्ये। अंडा कढी रेडी होत आहे मित्रांनो। मंद मंद आचेवर 5-10 मिनटं अजून शिजू दिलं मित्रांनो। आणि 1 मूठ हिरवागार कोथिंबीर घातला मित्रांनो। बघू शकता अंडा कढीची ग्रेव्ही तयार झालेली आहे। जर आपणास व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बघू शकता मित्रांनो हिरवागार मुठभर कोथिंबीर घातलेला आहे। आज झणझणीत अंडा ग्रेव्ही तयार झालेली आहे।